यानो किती दिवस या भेगा पडलेल्या जमिनींमध्ये आम्ही राहणार आहोत. या तप्त वातावरणामध्ये आम्ही, या पापाच्या वातावरणामध्ये, गुलामगिरीमध्ये आम्ही राहणार आहोत. सुकून गेले, हाडं सुकून गेले, रस सुकून गेला, पाणी नाही. आफ्रिकेमध्ये काही देश आहे जिथे खूप उष्णता आहे. असे डबक्यातले गढूळ पाणी देखील वापरून पितात ते, जे आपण वापरणार नाही, भांडे धुवायला आम्ही वापरणार असे पाणी, त्यांना पाणीच नाही. साऊथ आफ्रिकेमध्ये केपटाऊन शहर आहे, त्या शहरातलं तर पाणी संपून गेलं, पाणीच नाही शहरात. आंघोळी तर करायची बोलीच नाही, प्यायलाच पाणी नाही. ती गोष्ट आम्हाला समजेल पाण्याचं महत्त्व काय आहे. सेलिनपूरला देवदयाने भरपूर पाणी आहे, जो बी दिसतो मला पाणीच मारताना दिसतो, आणि इतके आशीर्वाद मिळाले नाही का. पण प्रियांनो, तसेच आशीर्वाद जर पवित्र आत्म्याद्वारे आम्ही प्राप्त केले तर आमच्या आध्यात्मिक जीवन पण किती सुखकर होईल, आमच्या आध्यात्मिक जीवन किती आशीर्वादित होतील. जेव्हा उत्तरेचा वारा जेव्हा आमच्याकडे येईल, त्या वाऱ्यामुळे वनस्पती भूमी उपजविते, पीक उपजविते, सर्वीकडे हिरवगार वातावरण होतं, जे उन्हाने सुकलेलं होतं आता किती छान सगळा गारवा तिथे निर्माण होतो. कशामुळे? केवळ आणि केवळ पावसामुळे आणि पाण्यामुळे. आणि म्हणून उत्तरेचा वारा अतिशय महत्वाचा आहे, जो आम्हाला ताजतवानं करतं आणि जो आम्हाला आनंद देतो. आणि उत्तरेचा वारा आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा असा आहे की जो निरंतर आम्हाला आशीर्वादांचा वर्षाव देतो, आनंद देतो, प्रेम देतो, शांती देतो, आरोग्याचे वरदान देतो, आश्चर्य कर्म करतो आणि सुटकेचा अनुभव देतो. तेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये असतो. कितीही वाईट परिस्थिती आमच्या सभोवताली असेल, पण आमचे अंतःकरण उत्तरेच्या वाऱ्याने, पवित्र आत्म्याने जेव्हा भरलेले असतात, आम्ही प्रसन्न असतो, आम्ही आशीर्वादित असतो. आता ही सभोवतालची परिस्थिती आमच्या अंतःकरणाची परिस्थिती बदलू शकत नाही, कारण आमच्या अंतःकरणात पवित्र आत्मा आहे. देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये वास करतो. उत्तरेचा वारा आम्ही पाहिला, आम्ही बघतो दक्षिणेचा वारा काय करतो, पवित्र आत्मा. आता उत्तरेचा वारा सर्वांना आशीर्वाद, सर्वांना समाधान, सर्वांना सुख पाहिजे, सर्वांना आनंद पाहिजे, सर्वांना चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिजे, जे मागितलं ते देवाने द्यायला पाहिजे, हे उत्तरेचा सगळ्यांच्या पेक्षा आहे. उत्तरेचा वारा पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला सर्व गोष्टी मिळाव्यात, एकूण एकाला माहिती पाहिजे गोष्ट. आता दक्षिणेचा वारा काय आहे? तर दक्षिणेचा वारा उष्णता घेऊन येतो. उत्तरेचा वारा थंड हवा घेऊन येतो, दक्षिणेचा वारा उष्ण हवा घेऊन येतो. म्हणजे आध्यात्मिक रीतीने परीक्षा असतात, संकट असतात, अरिष्ट असतात, आजार असतात, शत्रू असतात, हार असते, नाउमेद असते, मुश्किलदार. पवित्र आत्मा या गोष्टी देखील करतो. आम्हाला फक्त उत्तरेचा वारा हवा असतो, दक्षिणेचा नाही. उत्तरेचा वारा जितका महत्वाचा आहे, ज्यामुळे सर्व सृष्टी हिरवीगार होते, पण त्याचबरोबर दक्षिणेचा वाराही महत्वाचा आहे. कारण जे उत्तरेच्या वाऱ्यामुळे जी वनस्पती उपजविते आणि त्यानंतर त्याला फुलं येतात, त्या फुलांना फळं येतात, ती फळं नंतर दक्षिणेच्या वाऱ्याने, दक्षिणेकडून जी उष्णता आली त्याच्याने परिपक्व होतात. म्हणजे ती फळं परिपक्व होण्यासाठी, ती फळं तिच्यामध्ये असलेला रस गोड आणि मधुर होण्यासाठी दक्षिणेचा वारा पण महत्वाचा आहे. जर फक्त उत्तरेचा वाराच राहील त्या फळांवर, तर ती फळं दिसतील पण आतून कडू, आंबट, चिंबट लागतील, कारण ती परिपक्व असणार नाही. जे फळ पूर्ण पिकत नाही ते गोड लागतं का? मधुर लागतं का? चवेला चांगलं वाटतं का? नाही लागणार.
कारण त्या फळाला दक्षिणेचा वारा पण महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक रीतीने जोपर्यंत आमच्यावर परीक्षा येत नाही, जोपर्यंत उष्ण वारे आमच्यावर येत नाही, आमच्यातील फळ परिपक्व होत नाही. फक्त आशीर्वाद आशीर्वाद करू नका. संकट अरिष्ट पण महत्वाची आहेत. आमच्यावर होणाऱ्या परीक्षा, देव परीक्षा घेतो त्या पण महत्वाच्या आहे. त्या परीक्षांमध्ये आम्हाला तो परिपक्व करतो, त्या परीक्षेमध्ये आम्हाला मॅच्युअर करतो, त्या परीक्षेमध्ये आम्हाला तो दृढ करतो, आमचा विश्वास पक्का करतो. जेव्हा कोणी नाही मला मदत करायला, मला वाटतं मी एकटा आहे, मला वाटतं मला सहाय्य करणारा कोणी नाही, आता माझं कसं होईल, तेव्हा मी फक्त आणि फक्त माझी दृष्टी माझ्या देवावर लावतो. आणि देवाला तेच पाहिजे आहे की मनुष्याचं सहाय्य घेण्यापेक्षा मी ह्या संकटामध्ये, या उष्ण वाऱ्यामध्ये, या दक्षिणेकडून आलेल्या वाऱ्यांमध्ये, या आजारांमध्ये मी माझ्या निर्माणकर्त्याला पाहावं. आणि म्हणून तो या गोष्टी उष्ण वारा दक्षिणेचा पाठवत असतो, ज्यामध्ये मी शिकतो, ज्यामध्ये मी परिपक्व होतो, ज्यामुळे मी रसाळ होतो, ज्यामुळे मी गोड होतो, ज्यामुळे मी मधुर होतो, ज्यामुळे मी नम्र होतो. जोपर्यंत उष्ण वारे नाही, माझ्यामध्ये गोडवा राहणार नाही. फक्त उत्तरेचे वारे घेऊन घेऊन लोक गर्विष्ठ झालेले, माझे माझे आशीर्वाद, माझे असे. पण आम्ही विसरून जातो, दक्षिणेचे वारे देव वाहतो आम्हाला परिपक्व करायला. फक्त आशीर्वाद आशीर्वाद करू नका. पुष्कळ वेळेला देवाने दिलेले आशीर्वाद आमच्यासाठी नाशाचं कारण ठरतात. एकेकाळी काही गोष्टींसाठी मी आशीर्वाद मागत होतो, मग ते आर्थिक असेल, आरोग्य असेल, आणि जेव्हा देवाने मला ते दिले तेव्हा मी देवाला विसरून गेलो. किती काय लोक मला माहिती, त्यांना लेकरं नव्हते होत, रात्रंदिवस देवाचा धावा मंदिरात करत बसले, आणि जेव्हा देवाने त्यांना लेकरं दिले, आज मंदिरात नाही, तेही नाही आणि त्याची लेकरं बी नाही. म्हणजे देवाने आशीर्वाद, उत्तरेचे वारे वाहिले आणि तुम्ही त्याला सोडून निघून गेला. आणि म्हणून देव दक्षिणेचे वारे वाहतो, म्हणून देव उष्ण वारे वाहतो, म्हणून देव परीक्षा पाठवतो, म्हणून देव पुष्कळदा संकटातून आम्हाला नेतो, पुष्कळातून, काळोखाच्या दरीतून, अंधकाराच्या दरीतून तो मला नेतो. कारण एकच, मी त्याच्यावर पाहावं, त्याच्याकडे पाहावं. जो फक्त उत्तरेचे वारे अपेक्षित करतो प्रियांनो, तो परिपक्व ख्रिस्ती अजून झालेला नाही. आणि हेच कारण आहे, जेव्हा देव आम्हाला परिपक्व करायला दक्षिणेचे वारे पाठवतो, पुष्कळ लोक देवाला विसरून जातात, पुष्कळ लोक देवाला सोडून जातात. पवित्र आत्मा त्या जो आमच्यामध्ये असतो त्याला आम्ही ठेच पोहोचवतो, त्याला निराश करतो. आणि तो आत्मा इतका संवेदनशील आहे, तो बळजबरी करत नाही, तो निघून जातो. म्हणून आज आम्ही फक्त पाण्यात डुबवलेले ख्रिस्ती आहोत. आत्म्यापासून बाप्तिस्मा झालेले खूप थोडे आहेत. ज्यांना आत्मात चालवितो ते आशीर्वादित आहे. आणि बघा, योबासारखं उदाहरण नाही हो. इतके संकट आले, इतके वर्ष उत्तरेचा वारा होता, त्याच्यासारखा श्रीमंत व्यक्ती तिथे नव्हता. एवढा श्रीमंत होता तरी पण तो नित्य उठून सकाळी आपल्या लेकरांच्या संख्येप्रमाणे देवाला बली अर्पत होता. तो म्हणत होता, न जाणो यांच्याकडून काही चूक झाली असेल, पाप झाली असेल म्हणून त्यांच्या नावाने तो अर्पण अर्पित होता. जेव्हा सर्व काही होतं आणि जेव्हा सर्व घेतलं गेलं, त्या संकटामध्ये देवाने दक्षिणेचे वारे वाहवले. एकनिष्ठ होता तरी पण. ती आहे परिपक्वता, ती आहे मॅच्युरिटी, ती आहे ख्रिस्ती जीवनामध्ये मुळावलेले, रचिले गेलेले, वाढत असलेले आणि ज्यांना फळ आलेले ते ख्रिस्ती लोक आहे. काही होऊ द्या, मी माझी दृष्टी माझ्या निर्माणकर्त्यांवर ठेवेल. आता आपल्याला कळेल पवित्र आत्म्याचं कार्य. फक्त उत्तरेचे वारे अपेक्षित करू नका, दक्षिणेचे वारे तेवढेच महत्वाचे आहे. जोपर्यंत दक्षिणेचे वारे येत नाही तोपर्यंत आमची फळ परिपक्व होणार नाही.